नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी. आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 3 वर्तुळ सराव संच 3.4 मधील व्हिडिओ 1, कारण 3.4 हा मोठा असल्यामुळे आपण याचे 2 भाग केलेले आहेत. त्याचे 2 व्हिडिओ बनवणार आहोत. त्यापैकी पहिला व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. सराव संच 3.4 आंतरलिखित कोन इन्स्क्राइब्ड अँगल. सोबतच्या आकृतीमध्ये सी केंद्र असलेले एक वर्तुळ आहे. कोन PDQ चा शिरोबिंदू D या वर्तुळावर आहे. कोनाच्या भुजा DP आणि DQ वर्तुळाला अनुक्रमे A आणि B मध्ये छेदतात. अशा कोनाला वर्तुळात किंवा कंसात आंतरलिखित केलेला कोन म्हणतात. आता इथं आकृतीमध्ये पहा, कोणता कोन ADB हा कोन कंस ADB मध्ये अंतर्लिखित झाला आहे. हा ADB मध्ये अंतर्लिखित झालेला आहे. अंतर्लिखित कोन म्हणजे कंसामध्ये कोन असेल त्याला म्हणायचे अंतर्लिखित कोन. आता कंस कुठून? ADB हा जो कंस आहे मोठा, ह्या कंसामध्ये कोन तयार झालेला आहे. ह्या कोनाला अंतर्लिखित कोन असे म्हणतात. आंतरखंडित कंस इंटरसेप्टेड आर्क. आता पुढील आकृत्या दिलेल्या आहेत 1 ते 6 मध्ये. सर्व आकृत्याचे निरीक्षण करा. आता या ठिकाणी कोनाची भुजा वर्तुळावर आहे. ABC हा कोन. नंतर दुसरा आहे ABC, पण दोन्ही भुजा फक्त एकाच ठिकाणी एकाच बाजूला, म्हणजे वर्तुळाची एक भुजा वर्तुळावरची आहे आणि एक बाहेर आहे. इथं दोन्ही आहेत, पण कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात आहे. इथं कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. इथं कोनाचा शिरोबिंदू बाह्य भागात आहे, परंतु एक स्पर्शिका आहे तर एक छेदिका आहे. आणि या ठिकाणी कोनाचा शिरोबिंदू बाह्य भागात आहे आणि दोन्हीही वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत. प्रत्येक आकृतीतील कोन ABCच्या अंतर्भागात येणाऱ्या वर्तुळ कंसाला कोन ABCने आंतरखंडित केलेला कंस म्हणतात. म्हणजे जेवढ्या काही आकृत्या दिल्या हे सगळ्याच्या ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल, हा कंस AC कसा आहे? आंतरखंडित आहे. आंतरखंडित कंसाचे अंत्यबिंदू हे वर्तुळ आणि कोन यांचे छेदनबिंदू असतात. कोनाच्या प्रत्येक बाजूवर कंसाचा एक अंत्यबिंदू असणे आवश्यक आहे. आता वरील आकृतीमध्ये 1, 2, 3 या आकृत्यामध्ये कोनांनी प्रत्येकी एकच कंस आंतरखंडित केला आहे. आता 1, 2, 3 म्हणजे ही आकृत्या एकच, तर 4, 5, 6 मध्ये प्रत्येकी कोनाने 2 कंस आंतरखंडित केलेले आहेत. आता इथं 2 कंस कोणते? हा कंस AC पण असेल आणि इकडचा असेल. इथं हा कंस आणि नंतर इथून इथपर्यंतचा कंस. इथं सुद्धा हे 2 कंस आंतरखंडित केलेले आहेत. तर महत्त्वाचा प्रमेय आहे आंतरलिखित कोनाचे प्रमेय, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आणि खूप महत्त्वाचा प्रमेय आहे, कारण याच्यावरच आपल्याला बरेचसे उदाहरणं सोडवायचे आहेत. काय सांगते प्रमेयाचं स्टेटमेंट? वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. अंतर्लिखित केलेल्या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. म्हणजेच इथं ह्या कोन Aचं माप ह्या कंस BCनं जो काही आंतरखंडित केलेला कंस आहे या कंसाच्या मापाच्या निम्म असते. आता पक्ष दिलेला आहे. केंद्र O असलेल्या वर्तुळात कोन BAC हा कंस BAC मध्ये आंतरलिखित केला आहे. त्या कोनामुळे कंस BDC आंतरखंडित झाला आहे. कंस कसा आहे? हा आंतरखंडित झालेला आहे कंस, आणि कोन आंतरलिखित आहे. तर साध्य काय आहे आपलं? कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BDC. म्हणजे ह्या BAC ह्या A कोनाचं माप कशाच्या बरोबर आहे? ह्या कंस BDCच्या निम्म आहे. कंस BDCच्या निम्म आहे. मग इथं रचना करून घेतली. किरण AO काढला. वर्तुळाला तो बिंदू E मध्ये छेदतो. त्रिज्या OC काढली. मग इथं किरण एक काढला आणि त्रिज्या OC काढून घेतली. मग सिद्धता, त्रिकोण AOC मध्ये, या त्रिकोणामध्ये बघा AOC मध्ये बाजू OA, ही बाजू OA एकरूप बाजू OC वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. नंतर कोन OAC, कोन OAC आणि कोन OCA हे पायालगतचे कोन. बाजू एकरूप आहेत, ह्या 2 बाजू एकरूप आहेत, तर पायालगतचे कोन सारखे असतात. म्हणून हे 2 समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. आणि दोघांचं माप सारखं आहे म्हणून आपण तात्पुरतं X मानले. ह्याचं माप कोणाचं माप X, या कोणाचं माप X. मग त्रिकोण EOC बरोबर कोन EOC बरोबर कोन
EOC. आता त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय माहिती आहे. बाह्यकोनाचं माप त्याच्या दूरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजे एवढं असतं. म्हणजे हा काय आहे, बाह्यकोन आहे कोणत्या, त्रिकोण AOCचा. मग ह्याचं माप बरोबर ह्या दोघांची बेरीज, म्हणून याचं माप काय असेल, x अधिक x 2x. या कोणाचं माप मिळालं आपल्याला 2x. परंतु कोन EOC हा केंद्रीय कोन आहे. EOC हा कोणता कोन आहे, हा कोणता कोन आहे, केंद्रीय कोन. आणि केंद्रीय कोनाचं माप आणि त्या कंसाचं माप कसं असतंय, सारखंच असते. आपल्याला माहिती आहे हे. माप कंस EC बरोबर 2x कंसाच्या मापाची व्याख्या. म्हणजे हो का, ह्या EC कंसाचं माप किती मिळालं, 2x. मग म्हणून 1 व 2 वरून कोन OAC, कोणता कोन, OAC बरोबर कोणता कोन असेल, EAC. EAC म्हणजे हाच कोन बरोबर 1/2 माप कंस EC. म्हणजे ह्या छोट्या कोणाचं माप म्हणजे x कोणाचं माप काय असलं, 1/2 माप कंस EC. हे समीकरण 3 दिलं. याचप्रमाणे त्रिज्या OB जर काढली आपण, अशी दुसरी इकडची त्रिज्या कोणती, OB काढली. त्रिज्या OB काढल्यानंतर कोन EAB, कोन EAB म्हणजे या कोणाचं माप सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीनं दाखवता येईल. EAB बरोबर 1/2 माप कंस B हे दाखवता येईल, समीकरण 4. मग ह्या दोघांची बेरीज करू आपण. ह्या दोघांची काय असेल मग, EAC अधिक EAB बरोबर 1/2 माप कंस EC अधिक 1/2 माप कंस B. 3 व 4 वरून म्हणून कोन BAC कोणाच्या बेरजेचा गुणधर्म, हा मोठा कोन झाला. ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा मोठा कोन. BAC बरोबर 1/2 माप कंस EC अधिक माप कंस B. म्हणजे याचं माप, हे BEचं माप आणि ECचं माप बरोबर काय असेल मग, 1/2 माप कंस BEC हा पूर्ण कंस घेईल. हा पूर्ण कंसाचं माप म्हणजेच हा पूर्ण कंस म्हणजेच कोणता आहे, BDC. यावरून आंतरलिखित कोनाचे प्रमेय सिद्ध झाले. तर लक्षात ठेवा, कोणत्याही आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. आता इथं लक्षात घ्या की वर्तुळात आंतरलिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र यासंबंधी 3 शक्यता संभवतात. वर्तुळ केंद्र कोनाच्या भुजेवर असेल, अंतर्भागात असेल किंवा बाह्य भागात असेल. यापैकी पहिल्या 2 शक्यता आपण या अगोदरच 3 आणि 4 मध्ये पाहिल्यात, म्हणजे ह्याच्या अगोदरच्या प्रमेयामध्ये पाहिल्यात. आता राहिलेली 3री शक्यता विचारात घेऊ. या आकृतीमध्ये कोन BAC पाहिलं, कोन BAC ह्या कोणाचं माप BAC बरोबर कोन BAE वजा कोन CAE. म्हणजे मोठ्या कोणाचं माप बरोबर ह्या कोणाचं माप बरोबर मोठ्यातून हे छोटं वजा करायचं. म्हणजेच 1/2 माप कंस BCE वजा 1/2 माप कंस CE. कशावरून लिहिलं, तर ह्याच्या अगोदरच्या प्रमेयामध्ये जे 3 नंबर होतं आपलं समीकरण आलेलं त्याच्यावरून. म्हणजेच 1/2 माप कंस BCE वजा माप कंस CE. मग या दोघांची जर वजाबाकी केली तर कोणता कंस शिल्लक राहतो, मग कंस हा BC कंस शिल्लक राहतो. याप्रमाणे या प्रमेयाचे विधान पुढील प्रमाणे सुद्धा लिहिता येते. बघा अशा स्वरूपाचं, वर्तुळ कंसाने वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूशी अंतरित केलेल्या कोनाचे माप त्याच कंसाने वर्तुळ केंद्राशी अंतरित केलेल्या कोनाच्या मापाच्या निम्मे असते. असे सुद्धा आपल्याला त्याचं स्टेटमेंट सांगता येईल. आता आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय काय येतं, करोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. उदाहरणार्थ या ठिकाणी कोन PQR आणि कोन PSR हे दोन्ही कोन कसे असतील, एकरूप असतील. कशावरून याची सिद्धता जर द्यायची झाली तर आता इथं काही प्रश्न विचारलेले आहेत. PQR ने कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे, PQR ने तर कंस PTR हा कंस अंतरखंडित केला आहे. त्याचप्रमाणे कोन PSR ने सुद्धा अंतरखंडित केलेला कंस PTR. दोघांनी अंतर्लिखित केलेला कंस सारखाच आहे. मग अंतर्लिखित कोनाचे माप आणि त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचे माप यातील संबंध माहिती आहे आपल्याला. मग ह्या कोनाचं माप कसं असतं, ह्याच्या निम्म असते. म्हणजेच कोन PQR बरोबर 1/2 माप कंस PTR आणि कोन PSR बरोबर सुद्धा 1/2 माप कंस PTR. यावरून एकाच कंसामध्ये जर कोन असेल तर ते सर्व कोन कसे असतात, अंतर्लिखित झालेले सर्व कोन एकरूप असतात. समजा आपण इथं आणखी दुसरा जरी कोन काढला असा तरी त्यासुद्धा कोनाचं माप सारखं येईल. म्हणून हा उपप्रमेय लक्षात असू द्या. एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन सर्व कोन एकरूप असतात. नंतर दुसरा एक उपप्रमेय, अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. अर्धवर्तुळात अंतर्लिखित झालेला कोन काटकोन असतो. आता याची सिद्धता जर द्यायची असेल तर हा कितीचा 90चा असतो हे सिद्ध करण्यासाठी
आपल्याला हा काय आहे, AC व्यास आहे, कारण इथं नाव सांगितले आपल्याला अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळ म्हणजेच हा व्यास आहे. तर अर्धवर्तुळाचं माप आपल्याला माहिती आहे किती असतं, 180. मग कोन BAC बरोबर 1/2 गुणिले BXC. BXCचं माप 180 आणि भागिले 2 किंवा 1/2 180 म्हणजेच किती येईल, 90. 90 म्हणजेच काटकोन. म्हणून अर्धवर्तुळात अंतर्गत झालेला कोन काटकोन असतो. पुढचा मुद्दा आहे चक्रीय चौकोन कशाला म्हणायचं. चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. बघा, एखाद्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू कुठं असतील, वर्तुळावर असतील, कोणत्याही ठिकाणी वर्तुळावर असतील किंवा वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू जर जोडले आणि जो चौकोन तयार होतो त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. आता महत्त्वाचा प्रमेय आहे चक्रीय चौकोनाचा. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात. सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन, परस्परांचे कसे असतात, पूरक कोन असतात. पूरक म्हणजेच त्या दोघांच्या मापांची बेरीज किती येते, 180 येते. दोघांची बेरीज 180. मग आता इथं पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करायच्या. ही आकृती दिलेली आहे आपल्याला. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. मग आता इथं पक्ष सम्मुख कोन सांगायचे समोरासमोरील. मग आपण डायरेक्ट लिहू इथं पक्ष काय असेल. मग चौकोन कोणता चौकोन आहे, ABCD. ABCD हा चक्रीय चौकोन आहे. साध्य काय आहे, सम्मुख कोन पूरक दाखवायचेच म्हणजे कोन B अधिक D. पहा इथं आकृतीत B च्या समोरचा कोन D बरोबर किती असेल, 180 अंश. आणि कोन C च्या समोरचा कोणता, A. म्हणून इथं कोन A अधिक कोन C बरोबर 180. मग सिद्धतेमध्ये कोन ADC हा आंतरलिखित कोन असून त्याचे कंस ABC त्याने कंस ABC आंतरखंडित केला आहे. बघा, कोणत्या कोणानं, कोन ADC या D कोणानं आंतरखंडित केलेला कंस ABC आहे. मग कोन ADC बरोबर, मग ह्या Dचं माप बरोबर त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणून 1/2 मापकंस कोणता असेल, 1/2 मापकंस ABC. तसेच आता दुसरा कोन कोणता आहे, कोणता त्याने कंस ADC आंतरखंडित केलेला आहे. ADC म्हणजेच कोणता कोन, कोन ABC न ह्या कोन B न. म्हणून कोन ABC हा आंतरलिखित कोन असून त्याने कंस ADC आंतरखंडित केलेला आहे. म्हणून कोन ABC बरोबर 1/2 मापकंस ADC. समीकरण पहिलं, समीकरण दुसरं. मग ह्या दोघांची बेरीज केलेली आहे. पहा इथं कोणत्या, कोन डाव्या बाजूंची 1 व 2ची. डावी बाजू काय आहे, कोन ADC. 2ची डावी बाजू अधिक कोन ABC बरोबर. इथं ह्याची उजवी बाजू घ्या, 1/2 मापकंस कोणता असेल, मापकंस ABC अधिक मापकंस ADC बरोबर. दोन्हीमध्ये 1/2 कॉमन काढलं, मग काय असेल, मापकंस ABC अधिक मापकंस ADC. मग थोडं आकृतीचं निरीक्षण करा. ABC आणि ADC म्हणजेच पूर्ण वर्तुळच येऊ लागले ह्याच्यामध्ये. म्हणून आणि पूर्ण वर्तुळाचं माप किती असते, 360. म्हणून इथं लिहिलं 1/2 गुणिले 360 कंस ABC आणि कंस ADC म्हणून पूर्ण वर्तुळ होते. मग 360 भागिले 2 म्हणजेच किती असेल, 180. मग आता ADC अधिक ABC बरोबर किती मिळालं, 180. म्हणजेच कोणकोणते कोन, आपण कोन D आणि कोन B ह्या दोघांची बेरीज किती दाखवली, सम्मुख कोनांची 180 म्हणजे ते पूरक आहेत. त्याचप्रमाणे कोन A आणि C सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल. दुसरा प्रश्न आहे, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. उपप्रमेय आहे चक्रीय चौकोनाचा. चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. आपण एक आकृती काढून घेतली. चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. कोन CD ही हा त्याचा बाह्यकोन आहे. मग आता याची सिद्धता आपल्याला लिहायला सांगितलेली आहे. पक्ष काय सांगता येईल मग आपल्याला, हा कोन CDE, कोन CDE हा चक्रीय चौकोन ABCDचा बाह्यकोन आहे. बाह्यकोन
आहे. आता जसे त्रिकोणाचा बाह्यकोन असतो त्याचप्रमाणे हा चौकोनाचा बाह्यकोन आहे, म्हणजे बाहेरील बाजूस. साध्य काय आहे, काय सिद्ध करायला विचारले आपल्याला? साध्य बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी. आता हा बाह्यकोन आहे, याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी म्हणजे ह्याच्यासोबत कसा असतो? एकरूप असतो. म्हणजे कोन बी आणि हा बाह्यकोन सारखा दाखवायचा. म्हणजे साध्य काय असेल? बाह्यकोन कोन CDE हा बाह्यकोन कुणाच्या बरोबर असेल? बरोबर संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी म्हणजे ह्या बी सोबत सारखा दाखवायचा आहे. तर बीचं पूर्ण नाव लिहा, कोन ABC. हे जे असेल साध्य. मग आता सिद्धता लिहिते वेळेस दोनच ओळीची सिद्धता आहे, दोनच गोष्टी सांगायच्यात आपल्याला. आता अगोदर हे दोन कोन सांगून टाकू आपण. कोन ABC, कोन ABC अधिक कोन ADC बरोबर 180. कारण याला समीकरण 1 म्हणू. आणि याचं कारण काय? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन. आणि माहिती आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? पूरक असतात. म्हणजेच 180 बेरीज असते. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180. तसेच दुसरी एकच ओळ आणखी. आता हे दोन कोन कोणते? कोन ADC आणि कोन CDE. कोन CDE अधिक कोन ADC. कोणता कोन? ADC बरोबर 180. समीकरण दुसरं. का लिहिले हे दोन? रेषी जोडीतील कोन आहे. रेषी जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज सुद्धा किती असते? 180. रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोन. म्हणून 1 व 2 वरून दोघांच्या उजव्या बाजू कशा येतात? सारख्या आहेत. म्हणजेच डाव्या बाजू सारख्याच असतील. 1 व 2 वरून उजव्या बाजू सारख्या म्हणजे डाव्या बाजू सारख्याच येतील. मग घ्या इकडले कोन CDE अधिक कोन ADC बरोबर 1 ची डावी बाजू घ्या. कोन ABC अधिक कोन ADC. लक्षात येते तुमच्या? दोघांच्या उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून आपण डाव्या बाजू सारख्या 1 व 2 वरून घेतलेल्या आहेत. मग आता हे ADC आहे डावीकडे प्लस आहे, उजवीकडे जर गेलं तर काय होईल? मायनस होईल. म्हणून कोन CDE त्याला उजवीकडे पाठवू. बरोबर ही उजवी बाजूची तशी अगोदर कोन ABC अधिक कोन ADC आणि इकडचा राहिलेला हे अधिकचा बदल काय होईल? मायनस कोन ADC. मग हे प्लस ADC मायनस ADC कटून जाईल. म्हणून कोन CDE बरोबर कोन ABC हे सिद्ध झालं. आपल्याला सिद्ध करायचं हेच आहे. कोन CDE बरोबर कोन ABC. चक्री चौकोनाचा बाह्यकोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. नंतरचा प्रमेय आहे, चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. बघा, कोणत्याही चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतील? पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. प्रमेय आहे, रेषेचे हा सुद्धा चक्री चौकोनाचे सम्मुख कोन जर पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. आणि चक्री चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात? पूरक असतात. त्याचा हा व्यत्यास आहे. नंतरचा प्रमेय, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते 4 बिंदू एकाच वर्तुळावर असतात. बघा, रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी, समजा ही एडी रेषा आहे, त्याच्या एकाच बाजूला असणारे दोन भिन्न बिंदू बी आणि सी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते 4ही बिंदू वर्तुळावर असतात. पक्ष बिंदू बी व सी एडीच्या एकाच बाजूला आहेत, म्हणजेच कोन एबीडी एकरूप कोन एसीडी म्हणजे बी आणि सी एकरूप आहेत. तर सिद्ध काय करावं लागेल आपल्याला? ए बी सी डी एकाच वर्तुळावर आहेत. कोणते? ए बी सी डी हे एकाच वर्तुळावर आहेत हे सिद्ध करायचे. म्हणजे चौकोन ए बी सी डी हा चक्रीय आहे हे सांगता येईल. आता सांगायचं जर असेल तर आता सम्मुख कोन, आता हे दोन कोन एकरूप आहेत. कोणकोणते? बी आणि सी. बी आणि सी दोन कोन जर एकरूप असतील तर ते 4ही कुठं असतात? वर्तुळावर असतात. हे आपल्याला सांगता येईल, कारण सम्मुख कोनांच्या मापांची बेरीज कशी असते, याच्यापासून जर चौकोन तयार केला तर तो कसा होईल? वर्तुळावरचे येतील 4ही बिंदू वर्तुळावर येतील, वर्तुळ काढलं एक
आणि नंतर हे जर जोडून घेतले तर सम्मुख कोण एकमेकांचे पूरक असतात का, तर दोन्हीपैकी एकाचं माप हे दोन तर एकरूप आहेतच, मग इकडचा बी एकरूप इकडचा एकरूप सारखं येणारच आहे ते. आतापर्यंत आपण 3.4च्या संदर्भात कोणकोणते मुद्दे पाहिले त्याचे परत एकदा उजळणी करू. वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. दुसरा मुद्दा आहे वर्तुळाच्या एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोन एकरूप असतात. नंतरचा अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन काटकोन असतो. नंतर चौकोनाचे चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतील तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन म्हणतात. नंतर चक्री चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. चक्री चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न सम्मुख कोनाशी एकरूप असतो. चौकोनाचे सम्मुख कोन परस्पर पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय असतो. आणि रेषेचे दोन भिन्न बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असणाऱ्या दोन भिन्न बिंदूशी एकरूप कोन निश्चित करत असतील तर ते चार बिंदू एकाच वर्तुळावर असतात, म्हणजेच तो चौकोन चक्रीय चौकोन असतो. नंतर हे एक दोन गुणधर्म लक्षात असू द्या अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाशीच. बघा इथं लक्षात ठेवा, दोन AB आणि CD ह्या दोन जीवा आहेत त्या वर्तुळाला अंतर्भागामध्ये E मध्ये छेदतात. तर या ठिकाणी कोन AEC म्हणजे हा कोन आणि हा दोन्ही कसे असतील, सारखेच असतील. ह्या कोणाचं माप बरोबर त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्मा असतं. हे दोघांची बेरीज हो का, AC अधिक BD किंवा DB ह्या दोघांची बेरीज भागिले 2 किंवा बेरजेच्या निम्मा असतं. आणि इकडे CEB म्हणजे कोणता, CEB म्हणजे या कोणाचं जर असेल तर हे कंस दोन येतील. आणि जर दोन जीवा किंवा छेदिका वर्तुळाच्या बाह्य भागात जर कोन तयार करत असतील, आता या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये, तर ह्या कोणाचं माप कोणाचं माप BED म्हणजे या ईचं माप बरोबर त्यानं अंतरखंडित केलेल्या कंसाच्या फरकाच्या निम्मा असतं. कंसाच्या फरकाच्या निम्म म्हणजेच हो काही मोठ्या कंसातून छोटा कंस वजा आणि त्याला भागिले 2 किंवा 1/2 गुणिले कंस BD वजा कंस AC. तर हे लक्षात ठेवा. अंतर्भागात असतील तर दोन कंसाच्या बेरजेच्या निम्मा आणि बाह्य भागात जर कोण असेल तर दोन कंसाच्या फरकाच्या, आता वजाबाकी म्हणजेच फरकाच्या निम्म असतं. अशा प्रकारे आपण जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत 3.4शी संबंधित प्रमेय ते सर्व पाहिलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3.4 मध्ये जेवढे काही उदाहरणं दिलेले आहेत प्रत्यक्ष सोडवायचे ते उदाहरणं पाहूयात. धन्यवाद.